Today we will discuss the point sex determination. Sex determination in human being. In human, the chromosomal mechanism of sex determination is XXXY type. And in human, the nucleus of each somatic cell consists of the 46 chromosomes. 46 chromosome means here 23 pairs of the chromosomes are found in the human being. Out of these 23 pairs of the chromosome, 22 pairs of the chromosomes are called as the autosomes. Autosomes, and only one pair is called as the sex chromosome. Sex chromosome, and further these sex chromosomes are two types. First called as the X chromosome, and second called as the Y chromosome. In human female has XX sex chromosome. So this female is considered as homomorphic individual, and human male has the XY sex chromosome. So this male is considered as the heteromorphic इंडिव्हिज्युअल. म्हणजेच या ठिकाणी ह्यूमनमध्ये सेक्स डिटरमाइनची जी मेथड आहे किंवा जो टाईप आहे तो म्हणजे XXXY. कारण ह्यूमनच्या सोमॅटिक सेल्स जे असतात त्याच्यामध्ये 23 जोड्या म्हणजे 46 क्रोमोसोम असतात. त्यापैकी 22 ज्या जोड्या असतात त्यांना ऑटोसोम असं म्हणतो, रंग गुणसूत्रे आपण म्हणतो, आणि एकच जी जोडी आहे ती म्हणजे लिंग गुणसूत्र, त्याला सेक्स क्रोमोसोम असं म्हणतो. परत त्याचे दोन प्रकार आहेत, एक्स क्रोमोसोम आणि वाय क्रोमोसोम. जर आपण ह्यूमन फिमेलचा विचार केला तर त्याच्यामध्ये XX हे दोन सेक्स क्रोमोसोम आहेत, म्हणून या ठिकाणी त्याला होमो मीन्स द सिमिलर क्रोमोसोम्स आहेत म्हणून त्याला होमोमॉर्फिक इंडिव्हिज्युअल असं म्हणायचं. आणि मेल जे असतात त्यांच्यामध्ये मात्र एक्स आणि वाय असे दोन सेक्स क्रोमोसोम आहेत, म्हणजेच त्या ठिकाणी हिटरोमॉर्फिक इंडिव्हिज्युअल असं म्हणतात. हिटरो मीन्स द डिफरंट, त्यामुळे इथं होमोमॉर्फिक इंडिव्हिज्युअल आणि हिटरोमॉर्फिक इंडिव्हिज्युअल आपण बघितलं. याच्यानंतर ह्यूमन फिमेल आणि ह्यूमन मेल जे आहेत त्यांच्यामध्ये असणारे means here the genotype of female is always 44 autosomes plus XX sex chromosome, and the genotype of the male in human 44 autosomes plus XY sex chromosome. During gametogenesis in female consists of the 44 autosomes and the XX sex chromosome. This female produces only one type of the ovum, means 22 autosomes plus 22
22 autosomes and a single X chromosome comes in this ovum, and another ovum is also consist of the 22 autosome plus X sex chromosome. Means here the two ova are synthesized, but these two ova are similar, so this female produces only one type of the gametes or the ovum, so these are included in the homogametic condition. This condition is called as the homogametic condition. The individual which produces only one type of the gamete called as the homogametic condition. Here this male consists of the genotype 44 autosomes plus XY sex chromosome. Here this male produces two types of the sperms. One sperm consists of the 22 autosomes plus X sex chromosome and 22 autosomes and the Y sex chromosome. Means here this male produces different types of the gametes. This condition called as the heterogametic condition. हेटेरोगॅमेटिक कंडिशन म्हणजेच या ठिकाणी फिमेल जे आहे त्यांचा जिनोटाइप जर आपण घेतला तर ऑटोसोमची संख्या 44 आणि ऑटोसोमचा शॉर्ट फॉर्म इथं AA असा लिहिलेला आहे आणि सेक्स क्रोमोसोम XX हा झाला फिमेलचा जिनोटाइप. मेल जर असेल तर त्याचा जिनोटाइप 44AA म्हणजे 44 ऑटोसोम आणि XY हे सेक्स क्रोमोसोम. ज्या वेळेला गॅमेट्स तयार होत असतात म्हणजे फिमेलचा जर विचार केला ज्या वेळेला आपण oogenesis असं म्हणतो त्यावेळेला इथं जे ओहम तयार होत असतात म्हणजे इथं एक ओहम आहे त्याच्यामध्ये 44चा अर्धा भाग म्हटल्यानंतर या ठिकाणी हाफ क्रोमोसोम्स म्हणजे 22 ऑटोसोम एका ओहम मध्ये आले आणि एक सेक्स क्रोमोसोम इथं आला. दुसरं जे ओहम आहे याच्यामध्ये राहिलेले 22 ऑटोसोम आणि एक राहिलेला सेक्स क्रोमोसोम इथं आला. म्हणजे ह्या फिमेल पासून त्या ठिकाणी एकाच प्रकारचे ओहा तयार झालेले आहेत म्हणून ही जी कंडिशन आहे त्याला होमोगॅमेटिक कंडिशन असं म्हणायचं. इथं सुद्धा होमो मीन्स द सिमिलर. त्याच पद्धतीनं मेल जे आहेत ज्यावेळेला स्पर्मॅटोजेनेसिस ही प्रक्रिया होत असते स्पर्मॅटोजेनेसिस तर स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे आपल्याला माहिती आहे द प्रोसेस इन विच फॉर्मेशन ऑफ द स्पर्म्स फ्रॉम द टेस्टिस दिस प्रोसेस कॉल्ड ॲज द स्पर्मॅटोजेनेसिस. आणि त्या स्पर्मॅटोजेनिसमध्ये जे स्पर्म तयार होत असतात त्या स्पर्ममध्ये 50% जे स्पर्म्स असतात त्याच्यामध्ये इथं 44 ऑटोसोम जे आहेत त्यापैकी 22 ऑटोसोम एका स्पर्ममध्ये आणि एक सेक्स क्रोमोसोम एका स्पर्ममध्ये आला. राहिलेले 22 ऑटोसोम्स हे दुसऱ्या स्पर्ममध्ये आणि राहिलेला जो Y सेक्स क्रोमोसोम आहे तो दुसऱ्या स्पर्ममध्ये आला. म्हणजेच इथं हे दोन प्रकारचे जे स्पर्म्स तयार झाले म्हणजे 50-50% जे स्पर्म तयार झाले त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दोन सेक्स क्रोमोसोम जे आहेत ते डिवाइड झाले आणि म्हणून ही जी कंडिशन आहे त्याला हेटेरोगॅमेटिक कंडिशन असं म्हणायचं. त्याच्यानंतर ज्या इथं ड्युरिंग गॅमेटोजेनेसिस म्हणजे गॅमेट्स तयार झाल्यानंतर ही दोन प्रकारची गॅमेट्स तयार झाली. आता ही जी गॅमेट्स आहेत त्यांचं ज्यावेळेला फ्युजन होतं ही जी प्रक्रिया आहे त्यालाच आपण फर्टिलायझेशन असं म्हणत असतो. ड्युरिंग फर्टिलायझेशन here female produces female consists of the 44 autosomes plus XX sex chromosome and male consists of the 44 autosomes plus XY sex chromosome. It produces two types of the ovum. Here also male produces two types of the sperms.
Means here this is called as the parents. This is genotype. Here produces the gametes. In this ovum fused with this sperm means produces the zygote 44 autosomes plus XX sex chromosome, and this ovum also fused with this sperm produces here this sperm, this ovum fused with the another sperm. Here also the 44 autosomes plus XY sex chromosome. This ovum fused with this sperm produces 44 autosomes plus XX sex chromosome, and this ovum also fused with this sperm produces 44 autosomes plus XY sex chromosome. Means here this is the F1 generation, and in this F1 generation here XX means this here this ovum fused with this sperm produces the zygote. This zygote develops into the female child. Here also this ovum fused with this sperm produces the zygote containing the XY sex chromosome, means here which develops into the male child. Here develops into the female child. Here also produces the male child. Means here in this female and the male which shows the crossing over produces here the 50% of the female and the 50% of the male formed after the F1 generation during fertilization. म्हणजेच या ठिकाणी इथं आपल्याला असं दाखवलेलं आहे की ड्युरिंग फर्टिलायझेशन ज्या वेळेला हे गॅमेट्स तयार होत असतात, हे ओहम आहेत आणि हे त्या ठिकाणी स्पर्म्स आहेत. मग इथं ज्या वेळेला हा ओहम आणि हा स्पर्म ज्या वेळेला फ्यूज होतो त्यावेळेला जे झायगोट तयार होतं त्या झायगोटमध्ये जर XX हे सेक्स क्रोमोसोम असतील तर फिमेल म्हणजे इथं सुद्धा फिमेल आणि इथं सुद्धा फिमेल या ठिकाणी चाइल्ड तयार झालेले आहेत. आणि ज्या वेळेला हा ओहम आणि हा जो स्पर्म आहे की ज्याच्यामध्ये या ठिकाणी XY आणि इथं सुद्धा XY हे सेक्स क्रोमोसोम आलेत त्यावेळेला इथं मेल चाइल्ड तयार झालेले आहेत. म्हणजे प्रोबॅबिलिटी आपण जी म्हणतो म्हणजे 50-50% चान्सेस जे असतात ते मेल आणि फिमेल तयार होण्याचे असतात. म्हणजेच या ठिकाणी ओहम जो आहे हा ओहम मात्र एकाच प्रकारचा आहे, स्पर्म जे आहेत ते मात्र 2 प्रकारचे आहेत. त्यामुळं हा स्पर्म कोणत्याही ओहमशी ज्यावेळेला फ्यूज होतो त्याच्यामध्ये असणारे जे सेक्स क्रोमोसोम आहेत म्हणजे त्या स्पर्ममध्ये असणारा कोणत्या प्रकारचा सेक्स क्रोमोसोम आहे त्याच्यावरतीच त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं चाइल्ड तयार होणार हे ठरत असतं. आणि म्हणून स्पर्म हे नेहमी 2 प्रकारचे असतात. एका स्पर्ममध्ये X क्रोमोसोम असू शकतो, दुसऱ्या स्पर्ममध्ये Y क्रोमोसोम असू शकतो. त्यामुळे जर समजा प्रत्येक वेळेला असं जर होत गेलं की हा जो स्पर्म आहे याच्यामध्ये हा जो स्पर्म आहे म्हणजे जर आपण समजा या ठिकाणी हा स्पर्म आहे आणि ह्या स्पर्ममध्ये जर X सेक्स क्रोमोसोम असेल, हा स्पर्म आहे
आणि ओहम जो आहे तो ओहम त्याच्यामध्ये आता दोन्ही प्रकारची ओहम सेमच आहे, त्यामुळे आपण इथं एक ओहम जर घेतला तर हा ओहम ह्या जर स्पर्मशी फ्यूज झाला असेल तर या ठिकाणी काय होणार, हा स्पर्म आणि हा ओहम एकत्र जर आले तर या ठिकाणी जे झायगोट तयार होणार त्याच्यामध्ये 44 ऑटोसोम्स असणार आणि XX हा सेक्स क्रोमोसोम असणार. याचाच अर्थ काय, इथं जे झायगोट तयार झालेलं आहे ते झायगोट तयार झाल्यानंतर त्याची डेव्हलपमेंट होत असताना फिमेल चाइल्ड म्हणून झालेली असणार. आणि प्रत्येक वेळेला असंच झालं की हा ओहम एक्स कंटेनिंग स्पर्मशी जर फ्यूज झाला तर त्या ठिकाणी पहिली मुलगीच असणार आहे. सेकंड टाइम समजा त्या ठिकाणी जर चान्स घेतला तर हा जो ओहम आहे तो स्पर्मशी, ज्या स्पर्ममध्ये एक्स क्रोमोसोम आहे त्यावेळेला सुद्धा दुसरी मुलगीच जन्माला येऊ शकते. या पद्धतीनं जर समजा ओहम जो आहे तो एकाच प्रकारचा आहे पण कोणत्या सेक्स क्रोमोसोमच्या स्पर्मशी तो फ्यूज झालेला आहे त्याच्यावरती हा सेक्स डिटरमाइन होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी इथं एक वाक्य महत्त्वाचं आहे, ते वाक्य असं आहे की फादर is responsible for sex determination of child in human, not the mother. म्हणजेच या ठिकाणी त्या चाइल्डचं सेक्स जे आहे ते डिटरमाइन होण्यासाठी फादरच टोटली रिस्पॉन्सिबल असतो, मदर नाही. कारण मदर तिच्यापासून एकाच प्रकारची ओहम तयार होत असतात पण फादरमध्ये 2 प्रकारचे स्पर्म तयार होत असतात आणि म्हणून त्या ठिकाणी वडील जे असतात ते पूर्णतः मुलगी होण्यासाठी किंवा मुलगा होण्यासाठी जबाबदार असतात. आणि म्हणून हे वाक्य महत्त्वाचं आहे, फादर इज रिस्पॉन्सिबल फॉर सेक्स डिटर्मिनेशन ऑफ चाइल्ड इन ह्युमन, नॉट दी मदर. इथं या ठिकाणी सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन हा पॉईंट संपला. याच्यानंतर सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स. सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स. In birds, chromosomal mechanism of sex determination is ZZ type. Means in these birds, females are heterogametic because this female consists of the genotype 2N plus ZW. Means here the ZW, these are 6 chromosomes in these birds, but the males are homogametic. Means the genotype is 2N plus ZZ. आता इथं बर्ड्सचा आपण अभ्यास करतोय त्यामुळं बर्ड्सचे जे फिमेल्स असतात त्या हिटेरोगॅमेटिक असतात. जर आपण ह्युमनचा विचार केला तर त्या ह्युमनमध्ये मात्र फिमेल्स ज्या होत्या त्या मात्र होमोगॅमेटिक आहेत. आणि मेल्स जे असतात ह्युमनमधले ते मात्र हिटेरोगॅमेटिक असतात. बघा, दोन्ही टर्म्स लक्षात ठेवल्या पाहिजेत. ह्युमनचा विचार करता फिमेल्स जे असतात त्या होमोगॅमेटिक असतात. कारण आपल्याला माहिती आहे की जे सेक्स क्रोमोसोम असतात ते XX असतात आणि जे ह्युमनचे मेल्स असतात ते हिटेरोगॅमेटिक असतात कारण सेक्स क्रोमोसोम X आणि Y असतात. इथं मात्र बर्ड्सचा विचार केला फिमेल्स जे आहेत त्यांच्यामध्ये हिटेरोगॅमेटिक कंडिशन दिसते कारण
इथं ZW या प्रकारचे सेक्स क्रोमोसोम आहेत आणि मेल्स जे आहेत ते होमोगॅमेटिक म्हणजेच इथं ZZ आहेत. आपण ह्युमनमध्ये लिहित असताना सेक्स क्रोमोसोम XX आणि XY टाईप असं लिहितो. इथं मात्र ZW ZZ असं आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ह्युमनमध्ये सेक्स डिटर्मिनेशन हे XX XY टाईपचं आहे. बर्ड्समध्ये ZW ZZ टाईपचं आहे. आता आपल्याला जर समजा फिमेल आणि मेल्स यांच्यामध्ये जर तयार होणारी जी गॅमेट्स आहेत त्यांचं जर फ्युजन दाखवलं असेल म्हणजेच या ठिकाणी इन बर्ड्स हियर मेल these are the parrots means the phenotype. This male crossed with the female and this male shows the genotype 2n plus ZZ. Here also the genotype 2n plus ZW. Here male produces only one type of the sperm, means here the N plus Z. Here also produces the second gamete N plus Z. But this female produces two types of the ovum, N plus Z and second N plus W. Here also this male produces only one type of the sperm, means this gamete fused with this ovum produces 2n plus ZZ. And here also the 2n plus ZW, means here this zygote develops into, this is the F1 generation. This is F1 generation. Means here this ZZ means this zygote develops into the male bird and this zygote develops into the female bird. And this is the males are homogametic and produces only one type of the sperm and each sperm carries the Z chromosome. Thus the sex of the individual depends upon which type of the egg is fertilized by the sperm in these birds. This is the sex determination in birds. हा पॉइंट या ठिकाणी संपलेला आहे. कारण जर समजा इथं हे जे स्पर्म आहेत ते एकाच प्रकारचे आहेत, इथं ओहम मात्र डिफरंट आहेत. त्यामुळं कोणत्या प्रकारचा ओहम हा स्पर्मशी फ्यूज होतो त्याच्यावरती जर समजा ZZ एकत्र आलं तर मेल बर्ड तयार होणार, मेल सेक्स असणारं बर्ड तयार होणार. आणि जर ZW असेल तर फिमेल या टाईपचं बर्ड तयार होणार. कारण मेल जो आहे हा या ठिकाणी होमोगॅमेटिक आहे, फिमेल जी आहे ती हेट्रोगॅमेटिक आहे. याच्यानंतर सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बीज. सेक्स डिटर्मिनेशन इन honey bees. In honey bees, the chromosomal mechanism of sex determination is haplodiploid type. In this honeybees, sex of the individual is determined by the number of set of chromosomes received. Here in honeybees, females are diploid. Females are diploid means the 2n and the chromosome number is 32. But in these honeybees, males are haploid means the n means the single set of the chromosome means the chromosome number 16. This female, here the females in honeybees, females are shows the queen as well as the workers, and this male
is also called as the drone. Means in this honeyhive consists of the three types of the bees in honeyhive. First is the queen. In honeyhives consist of the first caste is queen, the second caste is the drone, and third caste is the workers. Here queen is always fertile and these workers are always sterile. This queen consists of the 32 number of the chromosome, but this drone always consists of the 16 number of the chromosomes, and these workers are also consist of the 32 number of the chromosomes. म्हणजेच या ठिकाणी आपण मधमाशांच्या सेक्स डिटर्मिनेशनचा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्या लक्षात येईल की इथं जो सेक्स डिटर्मिनेशनचा टाईप आहे तो हेप्लोडिप्लॉइड टाईप आहे. डिप्लॉइड म्हणजे ज्या काही बीज असणार त्यांच्यामध्ये 2 सेट हे क्रोमोसोमचे असतील आणि काही हनी बीज जे आहे त्यांच्यामध्ये हेप्लॉइड सेट आहे, म्हणून त्याला हेप्लोडिप्लॉइड टाईप असं म्हणायचं. आता आपल्याला माहिती आहे जर आपण मधमाशांच्या पोळ्याचा जर विचार केला, म्हणजे मधमाशांचं पोळं जे आहे त्याला हनी ह्यूज असं म्हणायचं, आणि त्या हनी ह्यूजमध्ये आपल्याला नेहमी 3 प्रकारच्या मधमाशा आढळतात. पहिली म्हणजे राणी मधमाशी, दुसरी म्हणजे नर मधमाशी आणि तिसरं म्हणजे कामकरी मधमाशी. आणि आपल्याला माहिती आहे कामकरी मधमाशा जे असतात त्या सगळं काम करत असतात. म्हणजे मधाचं पोळं जे आहे म्हणजे हनी ह्यू जे आहे ते बांधायचं काम करत असतात. त्याचबरोबर फुलांच्या मध्ये असणारा जो नेक्टर आहे तो कलेक्ट करायचा, त्याच्यापासून मध तयार करायचं काम ह्या वर्कर बीज करत असतात. त्याचबरोबर ज्या लार्फी असतात त्यांना फीडिंग करायचं काम ह्या वर्कर बीज करत असतात. म्हणजे सगळी जी कामं असतात त्या वर्कर बीज करत असतात. क्वीन ज्या आहेत त्या क्वीन फक्त अंडी घालण्याचं काम करत असतात, आणि नर मधमाशी जी असते ती राणी माशीनं जी अंडी घातलेली असतात ती फलित करण्याचं काम करत असतात, म्हणजे फर्टिलायझेशनचं काम करत असतात. पण जर आपण इथं ही जी राणी मधमाशी असते ती फर्टाईल असते, म्हणजे ती अंडी घालत असते. वर्कर्स जे असतात त्या मात्र अंडी घालू शकत नाहीत, त्या स्टराईल असतात. आणि ड्रोन्स जे असतात जी एग्स घातलेली असतात ती फर्टिलाइज करत असतात. म्हणजेच इथं आता आपल्या जर लक्षात असं आलं की हनी ह्यूजमध्ये 3 प्रकारच्या मधमाशा आहेत, राणी मधमाशी, कामकरी मधमाशी आणि नर मधमाशी. मग ह्या 3 जो प्रकार तयार झालेला आहे तो नेमका कोणत्या बेसिसवरती तयार झालेला असेल तर त्या हनी बीजमध्ये क्रोमोसोमचे किती सेट्स आहेत त्याच्यावरती त्यांची कास्ट जी आहे म्हणजे त्यांची जी जात आहे म्हणजे क्वीन, ड्रोन, वर्कर्स जे आहेत ही ठरत असते. आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या ज्या क्वीन असतात त्यांच्यामध्ये क्रोमोसोमचा 2 सेट असतात, क्रोमोसोमचे 2 सेट असतात म्हणून त्याला डिप्लॉइड शब्द वापरलाय. आणि ड्रोन जे असतात त्यांच्यामध्ये एकच सेट क्रोमोसोमचा असतो म्हणून त्याला हेप्लॉइड सेट तो आहे म्हणून त्याला हेप्लोडिप्लॉइड टाईप सेक्स डिटर्मिनेशन फाउंड इन द हनी बीज. आता याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की नेमकं कोणत्या प्रकारे सेक्स हे डिटरमाइन होत असतं. तर त्याच्यासाठी आपल्याला डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन दाखवावं लागेल. तर पॅरेंट्स जे आहेत ते पॅरेंट्स याच्यामध्ये फिमेल आणि इथं मेल यांच्यामध्ये क्रॉसिंग झाल्यानंतर इथं 32 chromosomes are found in the female, means the 2 set of the chromosomes. Male consists of the 16 chromosomes, means the 1 set of the chromosome. But here in this female shows meiosis cell division. Meiosis cell division occurs during the gamete formation. Means here one gamete consists of the
16 chromosomes and the second gamete shows the 16 chromosome. Means the n number of the chromosomes found in these gametes, and these gametes are synthesized by the meiosis cell division. Here male shows the mitosis cell division. Mitosis cell division means produces only one sperm consists of the 16 number of the chromosomes, means the single set which is comes into this sperm. And this ovum, this is the ovum, this is the sperm. This ovum and this sperm come together, means the fertilization is occur. There produces zygote consist of the 32 number of the chromosomes, means the 2 sets of the chromosomes, means the 2n. Means here produces the diploid female. But here this ovum which develops into this gamete consists of only one set of the chromosome, means the 16 number of the chromosomes. Here produces the 16 number of the, means the n number of the chromosome, but it develops into the haploid male. But this process is based on the parthenogenesis, means the without fertilization. This is called as the parthenogenesis. Parthenogenesis means the individuals which are formed without the fertilization. This is called as the parthenogenesis. Means here this male is formed by without the fertilization, means the parthenogenesis consists of the one set of the chromosome. Here the diploid female formed by the fertilization, means the ovum and the sperm. Means here this female is develops into the queen, either the queen or the worker. Means this queen which feeds on the royal jelly, means the specific food is present in this honey hives, and those larvae feeds on the royal jelly. This larvae develops into the queen, and those larvae which shows without the feeding of this royal jelly, this larvae develops into the workers. म्हणजेच इथं फिमेल जे आहे त्या फिमेलमध्ये जे दोन गॅमेट्स तयार होत असतात ती मेयोसिस सेल डिव्हिजनच्या माध्यमातून तयार होत असतात. त्यामुळं एका ओव्हममध्ये 16 क्रोमोसोम येतील आणि दुसऱ्या ओव्हममध्ये 16. पण मेल जो आहे त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन मायटोसिस टाईपचे होते, त्यामुळे आहे तेच क्रोमोसोम नंबर इथं रिटेन होत असतात. जर समजा ओव्हम आणि स्पर्म एकत्र आले तर डिप्लॉइड फिमेल्स तयार होत असतात. आणि इथं हा जो एकच सेट क्रोमोसोमचा आहे तो ज्यावेळेला डेव्हलप होतो त्यावेळेला मेल तयार होतो. म्हणजे ह्या मेलपासून नंतर ड्रोन, म्हणजे ज्याला आपण नर मधमाशा असं म्हणतो, त्या तयार होतात. पण ही प्रक्रिया होत असताना इथं फर्टिलायझेशन होतच नाही. विदाऊट फर्टिलायझेशन आपण त्याला म्हणतो. विदाऊट फर्टिलायझेशन आणि ही जी प्रक्रिया आहे की फर्टिलायझेशन न होता जे इंडिव्हिज्युअल्स तयार होत असतात त्या प्रक्रियेला पार्थेनोजेनेसिस असं म्हटलं जातं. मग इथं हेप्लॉइड मेल म्हणजे हा ड्रोन तयार झाला आणि ज्या डिप्लॉइड फिमेल्स आहेत त्यांच्यामध्ये परत 2 कास्ट येतात. एक म्हणजे राणी मधमाशी आणि दुसरं कामकरी माशी. मग डिप्लॉइड फिमेल्स जे आहेत कोणत्या डिप्लॉइड फिमेल्सपासून क्वीन तयार होते आणि कोणत्या डिप्लॉइड फिमेलपासून वर्कर तयार होतात. तर जी लार्फी म्हणजे एग्समधून नुकतीच बाहेर पडलेली जी अळी असते तिला आपण लार्फी असं म्हणतो. ही जी लार्फी आहे ज्या लार्फींना एक विशिष्ट खाद्य असतं त्याला रॉयल जेली असं म्हणतात.
ते रॉयल जेली खाणाऱ्या ज्या लार्फी असतात त्यांच्यापासून राणी मधमाशी तयार होते आणि ज्या लार्फींना अगदी साधं अन्न मिळत असतं म्हणजे नेक्टरच आपण म्हणूया त्यापासून कामकरी मधमाशा तयार होत असतात आणि म्हणून इथं हेप्लॉइड आणि डिप्लॉइड असा त्या ठिकाणी 6 डिटर्मिनेशनचा टाईप आपल्याला हनी बीजमध्ये बघायला मिळतो. इथं हे 6 डिटर्मिनेशन इन हनी बीज हा पॉईंट संपला. याच्यानंतर 6 डिटर्मिनेशन इन बोनेलिया फिरिडिस इट इज ए मराइन वर्म. ह्याच्यानंतर आपल्याला एक मराइन वर्म म्हणजे समुद्रामध्ये आढळणारा एक कृमी आहे आणि त्याचं नाव आहे बोनेलिया फिरिडिस. त्याचं 6 डिटर्मिनेशन आपण अभ्यासणार आहोत. इन बोनेलिया फिरिडिस the environmental factor is responsible for sex determination. Here this Bonelia Firidis, it is a marine worm and the sex of the worm Bonelia Firidis depends upon location. The Bonelia larvae, the location of the Bonelia larvae get settled. Means this Bonelia larvae, this Bonelia Firidis, it is a worm. This is the body and this is the proboscis of this Bonelia Firidis. It is a marine worm. म्हणजेच या ठिकाणी हा जो बोनेलिया फिरिडिस नावाचा जो समुद्रामध्ये आढळणारा जो कृमी आहे त्याचं शरीर जर आपण बघितलं तर ही त्याची बॉडी आहे, ही राउंडेड बॉडी आहे म्हणजे गोल अशी त्याचं शरीर असतं. पण प्रोबोसिसचा जो भाग आहे तो असा लांब असतो आणि मग या बोनेलिया फिरिडिस जे आहेत त्यांची जी एग्ज आहेत, समजा एग्ज जे आहेत त्या एग्जमधून बाहेर पडलेली जी लार्फी आहेत ती लार्फी नेमकी कुठं सेटल होत असतात, नेमकी त्यांचं लोकेशन कुठं आहे त्याच्यावरती या बोनेलिया फिरिडिस हा जो ऑर्गॅनिझम आहे त्याचं सेक्स हे डिटरमाइन होत असतं. याचा अर्थ ह्या बोनेलिया फिरिडिसमध्ये एन्व्हायरमेंटल फॅक्टर सेक्स डिटर्मिनेशनसाठी इफेक्टिव्ह ठरत असतो किंवा त्याला रिस्पॉन्सिबल असतो. जर समजा ही जी बोनेलिया लार्व्ही जी आहे म्हणजे आपण जर ह्या बोनेलिया फिरिडिसची जी एग्ज आहे त्याच्यामधून बाहेर पडलेली जी लार्व्ही आहेत, जर ही लार्व्ही सी फ्लोअर म्हणजे समुद्रामध्येच जर त्या ठिकाणी जमिनीवरती पडली असतील तर त्याच्यापासून फिमेल ही तयार होत असते. जर लार्व्ही सी फ्लोअरवरती जर पडलेली असेल तर त्याच्यापासून ही फिमेल बोनेलिया फिरिडिस तयार होत असतं. आणि जी लार्व्ही जर समजा या ठिकाणी त्या प्रोबोसिसमध्ये जर एंट्री केलेली असेल तिथून त्या ठिकाणी ती फिमेलच्या युटेरस, जर समजा इथं युटेरस असेल त्या युटेरसमध्ये जर त्या ठिकाणी ती इंटर झालेली असेल तर युटेरसमध्ये इंटर झालेली जी लार्व्ही आहे ती नेहमी म्हणजेच त्या ठिकाणी दोज लार्व्ही goes towards the proboscis and enters in the female's mouth. It migrates into the uterus. Means those larvae
migrates into the uterus and it is differentiated into the male Bonellia viridis. म्हणजेच या ठिकाणी आता ॲक्च्युली हा जो मेल आहे, ज्या वेळेला हा मेल डेव्हलप होत असतो ह्या लार्फीपासून, त्यावेळेला तो एक पॅरासाइट म्हणून ह्या फिमेलच्या बोनेलिया व्हिरिडिसमध्ये वास्तव्य करत असतो आणि तिथं जी एग्स तयार होत असतात ती एग्स त्याच बोनेलिया व्हिरिडिसमध्ये तयार झालेली जी एग्ज असतात ती फर्टिलाइज करायचं काम या ठिकाणी तिच्याच युटेरसमध्ये असणारा जो मेल आहे तो करत असतो. आणि म्हणून इथं बोनेलिया व्हिरिडिस जो आहे त्याचं सेक्स डिटरमाइन करण्यासाठी एन्व्हायरमेंटल फॅक्टर हा कारणीभूत असतो. त्या लार्फी जर समजा समुद्रातच जर जमिनीवरती पडलेल्या असतील तर फिमेल म्हणून त्या डेव्हलप होत असतात आणि त्याच लार्फी जर प्रोबोसिसमधून माउथमधून जर युटेरसमध्ये त्या ऑर्गॅनिझमच्या जर गेलेल्या असतील तर त्या मेल म्हणून डेव्हलप होत असतात. म्हणजे इथं आता हे जे माझं लेक्चर आहे याच्यामध्ये 4 प्रकारचे त्या ठिकाणी सेक्स डिटर्मिनेशनचे आपण पॉईंट बघितलेले आहेत. पहिला पॉईंट होता सेक्स डिटर्मिनेशन इन ह्यूमन बीइंग, दुसरा होता सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स, तिसरा होता सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बीज आणि चौथा होता सेक्स डिटर्मिनेशन इन बोनेलिया व्हिरिडिस. इथं हा सेक्स डिटर्मिनेशनचा पॉईंट संपलेला आहे. बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी 2 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो, एक्सप्लेन द सेक्स डिटर्मिनेशन इन ह्यूमन असा प्रश्न असतो किंवा एक्सप्लेन द सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बीज. त्यावेळेला आपण याच्यामध्ये जी माहिती बघितलेली आहे ती लिहिणं गरजेचं आहे. ओके.